संस्थेसोबत टायअप करायला पाहिजे आणि त्यांच्यामार्फतच चालवायला पाहिजे, अशी एक महत्त्वाची अट असणार आहे. तर मी इंट्रोडक्टरी ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला लेटेस्ट जे काही गोष्टी मी सांगू इच्छितो की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर एम शोर नावाचा एक प्रोजेक्ट आलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र शोर, म्हणजे जो समुद्रकिनारा आहे आता महाराष्ट्राचा 878 किलोमीटरचा, ह्या समुद्रकिनाऱ्यावरती वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण अनेक गोष्टी करत आहोत. त्याचप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या फंड्समधनंही काही गोष्टी करत आहोत. तर मालवणला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्याजवळ 7 नॉटिकल मैलवरती आपण तारकर्ली जे बीच म्हणतो आपला, त्याच्याजवळ एक लोकेशन निवडलं आणि भारतीय नौसेनेने त्यांची एक युद्धनौका, जिचं नाव आहे INS गुलदार, ही युद्धनौका आपल्याला दिली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला मार्गदर्शन आणि मदत केली. तर ती जी काही युद्धनौका आहे ती आपल्या ताब्यात आली. ती युद्धनौका आपण 22 मीटर खोलीवरती, म्हणजे 7 नॉटिकल मैल अंतरावरती आणि 22 मीटर खोलीवरती ती युद्धनौका समुद्रस्थळावरती स्थापित केली. आता त्या परिसरामध्ये कोरल्स आहेत, म्हणजे प्रवाळ ज्याला म्हणतो ना आपण, अंदमानमध्ये वगैरे काही लोक तुम्ही गेले असाल, तुम्हाला माहिती असेल, तर ते प्रवाळ त्या हार्ड सरफेसवरती डेव्हलप होतात. त्याला साधारण 1.5 ते 2 वर्ष लागतात. आता त्या युद्धनौकेच्या भोवती ते अतिशय सुंदर रंगीबेरंगी सगळे प्रवाळ पुढच्या 1-1.5 वर्षात 2 वर्षात डेव्हलप होतील. आणि आम्ही तिथे असा आमचा पर्यटन उपक्रम केला आहे की माझगाव डॉक लिमिटेड ही भारताच्या नौसेनेसाठीची युद्धनौका आणि पाणबुडी बांधणारी संस्था आहे. त्यांना ऑर्डर दिली आहे आणि त्यांनी अमेरिकेतल्या ट्रायटॉन नावाच्या कंपनीसोबत एक MOU करून संपूर्ण भारतात आजपर्यंत कधीही नसेल अशा प्रकारची एक 24 आसनी पाणबुडी तयार केलेली आहे, करायला घेतलेली आहे. त्यांना ऑर्डर दिली आहे, त्याची बांधणी सुरू झाली आहे. ह्या पाणबुडीचं वैशिष्ट्य असं आहे की ती चारी बाजूनी तिला पारदर्शक आहे. म्हणजे नॉर्मली पूर्वीच्या पाणबुड्या कशा असायच्या, विमानात जसं सीट असतं ना, आपण त्या बारक्या खिडकीतनं फक्त बाहेर बघू शकतो विमानात, तर ही तशी नसणार आहे. ही म्हणजे पूर्ण चारीकडनं पारदर्शक अशी ही पाणबुडी आहे आपली 24 आसनी. 2 स्पीड बोट आपण ऑर्डर केलेल्या आहेत. तर मालवणच्या जेटीपासून ह्या स्पीड बोटनी लोक आत जाणार 7 नॉटिकल मैल. तिथे एक बार्ज असणार आहे, त्या बार्जवरती रेस्टॉरंट आणि रिसेप्शन सेंटरसारखी व्यवस्था असणार आहे आणि तिथं लोकांनी उतरायचं आणि तिथं ती पाणबुडी त्या जहाजाच्या तिथे वरती खाली करणार आणि त्या पाणबुडीत बसून लोकांनी खाली जायचं. त्या व्यतिरिक्त स्कुबाचं जे आहे ते तर आपलं काम सध्या सुरूच आहे. स्कुबासाठी मात्र थोडं धाडस लागतं. समुद्रात पोहण्याची माणसाच्या अंगात ती तेवढी धाडसी वृत्ती लागते, सगळ्यांना जमत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी ही पाणबुडी आहे की जी सुरक्षित पद्धतीने असणार आहे. तर हा प्रकल्प आपला 1 ते 1.5 वर्षामध्ये मार्गी लागतोय. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की भारतात 33 फक्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, त्यापैकी 7 महाराष्ट्रात आहेत. म्हणजे अजिंठा वेरूळ, त्यानंतर एलिफंटा, त्यानंतर मुंबईतल्या ज्या आर्ट डेको बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण मरीन लाईन्स परिसरामध्ये ज्या आहेत त्या, त्यानंतर आपले हे 12 किल्ले ज्यातले 11 महाराष्ट्रात आहेत आणि 1 जिंजीला तमिळनाडूमध्ये आहे. तर हे जे किल्ले आहेत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स, ह्या किल्ल्यांची डेव्हलपमेंट आणि तिथलं पर्यटन वाढवण्यासाठी तिथे पर्यटन केंद्र, नमो पर्यटन केंद्र आणि इंटरप्रिटेशन सेंटर्स बांधणी ही प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. त्यानंतर आपण सर्किट्स केलेले आहेत, म्हणजे सर्किट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन. महाराष्ट्राचे 5 साधारणपणे प्रादेशिक स्वाभाविक विभाग आहेत आणि त्यामध्ये आता 28 आत पोटामध्ये सब सर्किट ज्याला म्हणू आपण, म्हणजे ज्यात आता विदर्भात आपण बघतो की आपलं जंगलचं जे ताडोबाचं एक सर्किट आहे, वाईल्ड लाईफ सर्किट आहे. त्याचप्रमाणे बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत, जैन मॉन्युमेंट्स आहेत, रामटेकच्या कालिदासांच्या आठवणी असणाऱ्या, रामाच्या आठवणी असणाऱ्या ज्या मॉन्युमेंट्स आहेत, अशा प्रकारे आपण त्याचे सब सर्किट करणार आणि त्याला DMO असं नाव देणार, डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन.
म्हणजे होतं काय की त्या टुरिझम सेंटरची जबाबदारी एका कुठल्याच ऑर्गनायझेशनकडे नसल्यामुळं त्या ठिकाणच्या बारीक सारीक ज्या समस्या असतात, पार्किंग असेल, स्वच्छतेच्या असतील किंवा अन्य असतील, तर त्या एका छत्राखाली मार्गी लागत नाहीत. त्यासाठी ही व्यवस्था आता पुढे अस्तित्वात येते. आणि आपण सुदैवी असे आहोत की महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रकारचं 9च्या 9 थीम्स आपल्याकडे अस्तित्वात आहेत. म्हणजे रिलिजियस टुरिझम आपल्याकडं आहे, ॲक्वॅटिक टुरिझम आपल्याकडं आहे, फोर्ट टुरिझम आहे, जंगल टुरिझम आहे, ॲडव्हेंचर टुरिझम आहे. म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि ते टुरिझम आपल्याकडं आहे. तर त्या गोष्टीचा आपण जास्त वापर करणं अपेक्षित आहे. आणि तो वापर करताना स्थानिक एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुम्ही बघाल की एखादं पर्यटन स्थळ विकसित झालं की त्या परिसरातले होमस्टे म्हणा, बेड अँड ब्रेकफास्ट म्हणजे निवास न्याहारीचे युनिट म्हणा, वाहनांची व्यवस्था, त्यानंतर